नवीन वर्षाच्या पण सगळ्यांना शुभेच्छा। हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि आरोग्याचं जावो अशा आपल्या सगळ्यांना दिवावासियांना मनापासून शुभेच्छा। टीम म्हणून आम्ही काम केलं आणि पदापेक्षा मला याचा आनंद जास्त आहे की 2,40,00,000 2,40,00,000 या राज्यातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख निर्माण झाली, याचा आनंद मला जास्त, याचा आनंद आहे। पद येतात जातात, सत्ता येते जाते, परंतु बाळासाहेबांनी सांगितलंय नाव एकदा गेलं की परत येत नाही, आणि म्हणून जेव्हा संधी मिळते त्या संधीचं सोनं केलं पाहिजे। ते तुमच्या एकनाथ शिंदेने करून दाखवलं आणि म्हणून या राज्यामध्ये सगळे अंदाज फोल ठरले। माझ्या लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, लाडके शेतकरी असतील, लाडक्यापेक्षा गतिमानतेने काम आम्ही करू। आम्हाला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे, त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होणार आहे, त्यांचं जीवन कसं सुखी होईल, समाधानी होईल। माझ्या लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, लाडके शेतकरी असतील, लाडके ज्येष्ठ असतील, सगळ्यांना योजना आपण केल्या। या योजना सगळ्या सुरू राहणार, एकही योजना बंद होणार नाही। लाडक्या बहिणींच्या ज्या योजना आम्ही सुरू केल्या बिलकुल कुठली योजना बंद होणार नाही। मी त्यावेळेस म्हणालो होतो तुम्ही फक्त सावत्र भावानं लक्षात ठेवा, आणि तुम्ही सावत्र भावानं बरोबर लक्षात ठेवून त्यांना त्यांची जागा दाखवली आणि महायुतीचं सरकार एवढ्या मोठ्या थंपिंग मेजॉरिटीने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आलं। आता आमची जबाबदारी आणखी वाढलेली आहे आणि म्हणून अधिक जबाबदारीने आम्ही काम करू आणि या जनतेने जे मॅन्डेट दिलेला आहे त्याचा आदर करू आणि या राज्याला वेगाने पुढे घेऊन जाऊ। राज्य आणि केंद्र सरकार मिळून या ठिकाणी केंद्राचा पाठिंबा आता मी तुम्हाला महाराष्ट्राच्या विकासासाठी ते केंद्र सरकारकडून मिळेल। तुम्ही या राज्याचा सर्वांगीण विकास करा आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो का दिवा जो आहे या दिव्याला आपल्याला एक स्वतःची ओळख निर्माण करायची आणि म्हणून नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। लाडकी बहीण योजना ही सर्वांची आवडती योजना आहे, कारण लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत 9 हप्ते त्यांच्या अकाउंटमध्ये, त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। आत्तापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत 2,34,00,000 महिलांच्या खात्यात डिसेंबरपर्यंतचे हप्ते जमा केले आहेत, म्हणजे जवळजवळ 9,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। ते डिसेंबर 31 पर्यंत मुदत दिली होती, पण अजूनही ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत त्यांना इथे सांगण्यात आले आहे की तुमच्याही खात्यात पैसे येणार आहे व 100% हे पैसे येणारच आहे। तर आता प्रतीक्षा आहे 7व्या हप्त्याची, पण इथे 1,500 येणार का 2,100 येणार हा ही मोठा प्रश्न आहे। आतापर्यंत सरकारने प्रत्येक हप्ता 1,500 रुपयाचा दिला होता, प्रत्येक महिलेच्या खात्यात इथे पाठवले आहेत। ज्या अर्जदार महिला आहेत, ज्या पात्र महिला आहेत त्यांच्यापर्यंत हे पैसे मिळाले आहेत आणि डिसेंबरचे पैसे सुद्धा 31 तारखेपर्यंत देणार आहे असं सांग। काळजी करू नका, डिसेंबरमध्ये तुमचे पैसे आले नसेल तर अजूनही पैसे वाटप सुरूच आहे, त्यामुळे तुमच्या खात्यात नक्कीच पैसे येणार आहेत। त्यामुळे कोणतेही तुम्ही काळजी करू नका, तुमच्या खात्यामध्ये नक्कीच पैसे येणार आहेत। ते एकनाथजी शिंदे यांनीही स्पष्ट केलं आहे कोणतीही योजना बंद होणार नाही, योजना सुरूच राहणार आहे। शेतकऱ्यांची योजना असू दे, लाडका भाऊ असू दे किंवा लाडकी बहीण योजना असू दे, ते चालूच राहणार आहे। त्यामुळे सरकारवर तुम्ही विश्वास ठेवून हे लक्षात घ्यायचं आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांनी काळजी करायची नाही, त्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे व योजना बंद होणार नाही। 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे। आता मार्च महिन्यामध्ये जे काही फायनान्शियल डिसिजन्स होत आहेत त्याच्यावरती ते डिसिजन्स झाल्यानंतर तुमच्यामध्ये 2,100 रुपये खात्यामध्ये पैसे येणार का 1,500 रुपये हे डिसाईड केलं जाणार आहे। त्यामुळे बहिणींनो तुम्हाला 1,500 रुपये तर मिळणार आहे, 2,100 रुपयांचा सुद्धा निर्णय मार्च महिन्यामध्ये घेतला जाऊ शकतो। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना या योजनेचा 6वा हप्ता मिळाला आहे व ते आतुरतेने वाट पाहत होते, त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा जमा झालेले आहे। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।